श्री स्वामी समर्थ. सर्वांचे स्वामी आहेत या चॅनलवर स्वागत आहे. कितीही देवदेव केलं तरीही ही 5 लोक आयुष्यभर कधीही श्रीमंत होत नाही. तर ती कोणती पाहूया. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रात उल्लेख आहे की या 5 व्यक्तींनी कितीही कष्ट करून द्या, ते श्रीमंत होत नाहीत. चला जाणून घेऊया कोण आहेत त्या व्यक्ती. 1. मळकट कळकट कपडे घालणारी व्यक्ती. नेहमी मळकट कपडे घालणाऱ्या व्यक्तीच्या घरी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. जर तुमचं कामच असं असेल जिकडे तुमचे कपडे काम करताना मळकट होत असतील तर ते मान्य आहे, कारण परिश्रम हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी फायदेशीर आहेत. पण कष्ट न करता आळस म्हणून जर तुम्ही मळकट कपडे घालत असाल तर ते माता लक्ष्मीला मान्य नाही. 2. बोलताना सतत अपशब्द बोलणारी व्यक्ती. ज्या व्यक्तीची वाणी कठोर आहे, जी नेहमी दुसऱ्यांना शिव्याशाप देत असते, त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कधीही कृपा करत नाही. चुकून अशा व्यक्तीकडे पैसा आलाच तर माता लक्ष्मी त्यांच्याकडे जास्त दिवस टिकत नाही. सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी झोपून राहणारी व्यक्ती. आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं असं हिंदू धर्मशास्त्र म्हणतं, पण ते शक्य नसल्यामुळे आपण किमान सूर्योदयापूर्वी उठावं. जो व्यक्ती सूर्योदय झाल्यानंतर उठतो त्याच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. त्यामुळे तुम्हाला जीवनात सफल व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल तर आळस झटकून घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवावं. झोपताना आपले पाय न धुता झोपणाऱ्या व्यक्ती. मित्रांनो, खूप जणांना सवय असते बाहेरून आलं की पाय न धुता अंथरुणावर पडतात. अस्वच्छ पायाने झोपणं ही खूपच वाईट सवय आहे. अशा व्यक्तीच्या घरी रोगराई वाढते, आजार वाढतात. अशा व्यक्तीचा भरपूर पैसा आरोग्यासाठी खर्च होतो. त्यामुळे मित्रांनो, स्वच्छतेचा अंगीकार करा. डोक्याला लावलेलं तेल इतर अवयवांवर लावणारी व्यक्ती. मित्रांनो, खूप जण डोक्याला तेल लावल्यानंतर उरलेलं तेल हे आपल्या हाताला पायाला चोळतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा व्यक्तींच्या आयुष्यात माता लक्ष्मीचे स्थान कधीच निर्माण होत नाही. तेव्हा इथून पुढे तुम्ही सुद्धा तेल हातापायाला चोळत असाल तर ती गोष्ट टाळा. श्री स्वामी समर्थ.